बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायवसी. खऱ्या अर्थानं आचारसंहिता लागल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण अगदी खिचडी होऊन गेलं आहे. याच विषयावर आपण संवाद साधणार आहोत. जे काही राजकीय पक्ष प्रमुख आहेत त्यांनासुद्धा आपला उमेदवार कोण आणि कुठून उभा करायचा याचा ताळमेळ महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यामध्ये नीटनेटका देता आला नाही. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर निष्ठावंत जे आहेत तेही निष्ठावंत राहिले नाहीत. कारण राजकारणामध्ये कोणीच कोणाचं नसतं. या राजकीय होणाऱ्या घडामोडीवरून नक्कीच पाहायला मिळत आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातला मतदार अगदी गोंधळून गेलेला पाहायला मिळतोय. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. बीडमध्ये म्हणलं तर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप कुठल्याच पक्षाला चांगला उमेदवार मिळाला नाही. कारण चांगला यासाठी म्हणतो की निष्ठावंत. ह्या अगोदर कोणत्या पक्षात होता तो आता कोणत्या पक्षात जाईल. उमेदवारी दिली तर ठीक, नाही दिली तर लगेच दुसरा पक्ष. अशी स्थिती सध्या महाराष्ट्रभर आणि बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे. राजकीय भूमिका ही सतत बदलत चालत असल्यानं कोणत्याच उमेदवारावर मतदाराचा विश्वास राहिला नाही. राहिला प्रश्न समाजसेवेचा. मला याच मतदारसंघाची सेवा करायची, समाजसेवा करायची, मात्र ती समाजसेवा नसून स्वतःचा विकास करायचा आहे. याकडं सध्या वाटचाल सर्वच राजकीय उमेदवाराची पाहायला मिळते आहे. जे काही पक्षप्रमुख आहेत सगळेच म्हणा, संघटना आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या घटकाचे उमेदवार उभे करून पाडापाडीचं राजकारण तर होणारच आहे. मात्र जातीपातीचं राजकारणसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून पूर्वी ओळखला जायचा. मात्र आज त्यांची ज्या बीड जिल्ह्याची दैनंदिन अवस्था सध्याला पाहायला मिळते. कारण बीड जिल्ह्यामध्ये एकही सक्षम असा भाजपचा दमदार उमेदवार सध्या तरी पाहायला मिळत नाही. कारण तो सुद्धा वेगवेगळ्या विचाराने, वेगवेगळ्या जातीवादीनं, वेगवेगळ्या पक्षानं तो सुद्धा गुरफटला गेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर सुद्धा कोणाचाच विश्वास राहिला नाही. अशी स्थिती सध्या जिल्ह्यामध्ये आहे. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर परळीमध्ये बलाढ्य असे उमेदवार आहेत. बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे. हे खऱ्या अर्थानं बीडच्या परळीच्या विकासात्मक जे काय अजेंडा आहे त्यांचा तो चालूच आहे. त्यांच्या विरोधामध्ये आय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे रावसाहेब देशमुख यांना उमेदवारी नुकतीच फायनल केली. आता ते भविष्यात टिकतील नाही टिकतील तो भागेला राहिला. मात्र दमदार आणि खमक्या त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार दिला नसल्यानं त्या ठिकाणची परिस्थितीसुद्धा एक साईडच चलेल आणि पाहायला मिळेल. तशी स्थिती माझगाव मतदारसंघात सुद्धा आहे. उमेदवार बलाढ्य नाहीत. तिकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे अशा उड्या मारणारे उमेदवार मिळाल्यामुळं त्यांच्यावर उमेदवारांचा नव्हे तर मतदाराचा सुद्धा विश्वास नाही. त्यामुळं कोण तिथं निवडून येईल याचीही शाश्वती कोणत्याच पक्षाला देता येत नाही. ती स्थिती गेवराई मतदारसंघात सुद्धा आहे. आतापर्यंत चांगला उमेदवार आणि प्रबळ उमेदवार कोणालाच मिळाला नाही. कारण प्रत्येकालाच जनसेवा करायची, विकास करायचा आहे. मात्र जनतेचा नाही तर तो स्वतःचा विकास करण्यासाठी आपापली उमेदवारी, पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रत्येक जण झटताना पाहायला मिळतो आहे. तिथंही पाहू कोण निवडून येत आहे. आष्टी मतदारसंघात पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी 2-4 जे पक्षप्रमुख आहेत उमेदवार म्हणून ते सुद्धा पक्षश्रेष्ठीकडे गेले. त्यांनासुद्धा डावललं गेलं. मग त्यांची हालचाल सुरू झाली. एकूण तिकडं, तिकून इकडं, एकूण तिकडं कोण आपला उमेदवार देत आहे ना मीच किती प्रबळ आहे, दावेदार आहे याचा सुद्धा खुलासा त्या ठिकाणी प्रत्येकाने केला. मात्र त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही. शेवटी त्या ठिकाणी भाजपकडनं सुरेश धस यांना नक्कीच त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली. मात्र त्यांच्यासमोर आता कोण देत आहे उमेदवार आणि कोणत्या पक्षाचा संघटनेचा असेल ते अद्याप स्पष्ट नाही. त्या ठिकाणची सुद्धा लढत वेगळीच असणार आहे. कारण जातीपातीचं राजकारण यासुद्धा मोठा वाटा या ठिकाणचा नक्की त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये गतवर्षी राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार यांना एकटं पडल्यानंतर
संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट त्यांची बाजू घेतली आणि त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहिला. त्यामुळं त्यांना पक्षश्रेष्ठींनी नक्कीच उमेदवारी त्यांना बहाल करावी लागली. यात सुद्धा आता ओबीसी, मराठा आणि इतर जाती समाजाचा सुद्धा मोठा परिणाम या विधानसभा मतदारसंघात राहणार आहे. कारण एकीकडे पाहायला गेलं तर बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांनी मोठ्या प्रमाणावर मराठा एकवटला आणि त्याचबरोबर नारायणगडावर भव्य दिव्य अशी पहिल्यांदाच दसरा मेळावा घेतला. त्याच्यामुळं मोठा परिणाम या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कारण ओबीसी आणि मराठा या बीडमधूनच सुरुवात झाली. जी सुरुवात आहे ती कशा चालीरीतीवर आता पुढे येईल ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न केज मतदारसंघात सुद्धा जे काही राखीव मतदारसंघ आहे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर विधानसभेच्या अनुषंगानं एकच पक्ष, एक जी काही भाजपाची पहिली नमिताताई मुंदडा ह्या स्वर्गीय आहेत, त्यांच्या विद्यमान पती जे काही असणार आहेत नंदकिशोर काका यांच्यात सुद्धा आता त्या ठिकाणचा परिसर आणि त्या ठिकाणची जी काही जनसेवा आहे त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या सुनबाई त्या ठिकाणी येऊन आल्या. आता पुन्हा एकदा त्यांनाच भाजपनं उमेदवार दिली. त्यांचा काय परिणाम होतो, कारण त्या ठिकाणी विकास कशा पद्धतीने झाला, स्वतःचा झाला की फक्त बुद्धिदारात झाला, असा सुद्धा मोठा सवाल तिथं उपस्थित केला जात होता. त्यामुळं या ठिकाणी संगीता माजी आमदार आहेत संगीता ठोंबरे, त्या देखील इच्छुक होत्या. गाडगेताई आहेत त्यासुद्धा इच्छुक होत्या. मात्र त्यांना शरद पवार गटानं उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असणार आहे. आणि राखीव गट या ठिकाणचे काही रामदास आठवले गट आहे, त्यांच्या गटानं पप्पू कागदे यांना उमेदवारी त्या ठिकाणची जाहीर करा आणि त्यांना उमेदवार द्या असं वारंवार सांगितलं. त्यांनासुद्धा त्या ठिकाणी दिली गेली नाही. त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये जे काही RPI गट आहे तो नाराज आहे, जिल्ह्यातच आहे. त्यामुळे त्यांचीसुद्धा भूमिका काय येणाऱ्या परिणाम कशी होती त्यावर सुद्धा अवलंबून असणार आहे. त्यामुळं गेवराई आहे, आष्टी आहे, बीड आहे, माजलगाव आहे आणि परळीसुद्धा आहे. या 6 विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती बहुमत येईल आणि कोणता निवडून उमेदवार येईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर उमेदवारासह कार्यकर्ते आणि मतदारसुद्धा सध्याला गोंधळून गेलेले पाहायला मिळतात. पाहूया येणाऱ्या काळात कोण निवडून येतं आणि कोण जिंकतं. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.